नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ईव्हीएस पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 1 व्हॉट इज हिस्ट्री यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। परिसर अभ्यास भाग 2 यामधील आपण पाठ क्रमांक 1 पाहणार आहोत। व्हॉट इज हिस्ट्री म्हणजे इतिहास म्हणजे काय यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन 1 दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स। फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये ए आहे, द सायन्स दॅट टायर्स टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट इज कॉल्ड। तर भूतकाळात पडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात, म्हणजे हिस्ट्री। हिस्ट्री इज नॉट रिटन स्लोली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन। तर इतिहास केवळ रिकामी जागाच्या आधारे लिहिला जातो, तर इमॅजिनेशनच्या। नंतर सी, द टाइम दॅट हॅज ऑलरेडी गोन बाय इज द रिकामी जागा। तर फिल ब्लँक्स, तर पहा पास्ट। नंतर डी, द past includes many events that have already taken place. E, history is considered to be a scientific discipline. Question 2, answer the each question in one sentence. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। A, what is the scientific method? शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? तर answer, the method of using a number of different tests to determine whether the evidence is reliable is called the scientific method. B, of which action is India's independence the result, or India's independence is the sequence result of which action? स्वतंत्र प्राप्ती घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? तर answer, independence of India is the sequence result of the India's people's struggle for independence. C, what does the study of history make possible? इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? तर answer, the study of history make it possible for us to study what is favorable and that is unfavorable for the progress of human society. D, what is the special characters of science? Characteristics of science. The answer, testing of facts or evidence in experiment which can be repeated anywhere and anytime is the special characteristics of science. Question 3, answer the following questions in brief. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये ए आहे, why is history considered to be a scientific discipline? इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? तर answer, history is considered to be a scientific discipline due to the following reason. History uses scientific method while looking for and collecting evidence. It uses scientific method while examining of evidence and putting it together. Help is taken from other science when required. B, what is it that puts obstacle in the way of village development? गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात? तर answer, individual or collective action of human beings have sequences
some action result in an environment that is not favorable for the progress of society, the obstacles in the way of village development are: number 1, people in the village do not work together. Second, people in the village do not help each other. Question 4, complete the concept chart. संकल्पना चित्र तयार करा. तर मध्यभागी आपल्याला हिस्ट्री आहे म्हणजे इतिहास कोणाचा, नंतर इथं दिलेला आहे ऑफ अ व्हिलेज म्हणजेच गावाचा, नंतर माय ओन म्हणजे माझा आणि इथं आहे ऑफ अ स्कूल शाळेचा. तर पहा इथं वर्ल्ड जगाचा, ह्युमन सिव्हिलायझेशन, स्टेट महाराष्ट्राचा, डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचा, नॅशनल अशा प्रकारे. नंतर क्वेश्चन 5, क्लासिफाय द सोर्सेस ऑफ हिस्ट्री युजिंग द चार्ट गिवन हिअर. सोर्सेस ऑफ हिस्ट्री. पुढील तक्त्यात इतिहासाचे साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने म्हणजे सोर्स ऑफ हिस्ट्री. इतिहासाची साधने कोणकोणती आहेत? कॉइन्स, लेटर्स, फोर्ट, ट्रेडिशनल सॉन्ग, पॉट्स, कॉपर प्लेट्स, ओल्ड स्ट्रक्चर, स्टोन इन्क्रिप्शन, फोल्क सॉन्ग्स, पायलर, बायोग्राफिक्स, रॉक कट केव्ज, फोल्क टॅलेंट्स. नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी आणि लोककथा. तर बघा इथं दिलेला आपल्याला मटेरियल्स म्हणजे भौतिक, रिटन म्हणजे लिखित आणि ओरल म्हणजे मौखिक. तर मटेरियल्स मध्ये येतील कॉइन्स, फोर्ट्स, पॉट्स, ओल्ड स्ट्रक्चर, पायलर्स, रॉक कट केव्ज. रिटन मध्ये लेटर्स, कॉपर प्लेट्स, स्टोन इन्क्रिप्शन आणि बायोग्राफिकल्स. ओरल मध्ये येतील ट्रेडिशनल सॉन्ग, फॉल सॉंग्स अँड फॉल टेल्स. अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 1 होता व्हॉट इज हिस्ट्री. यावरील आपण संपूर्ण एक्सरसाइज पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.